नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मित्रांनो, आपला हा 6 की 7 डेमो लेक्चर आहे। कदाचित एवढे डेमो लेक्चर कुणी दिले पण नसतील आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1981 हा पूर्ण तुम्हाला डेमो म्हणून देणार। आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचे सर्व लेक्चर्स अवेलेबल आहे। लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याच्या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। सिंपली त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। यासोबतच YouTubeला सुद्धा फॉलो करा किंवा सबस्क्राइब करून घ्या, कारण या संदर्भातले काही व्हिडिओज जर असतील तर ते तुम्हाला त्यावरच मिळतील। मित्रांनो, उद्यापासनं आपलं या सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनरच्या संदर्भातले सर्व लाईव्ह लेक्चर उद्यापासून आपल्या ॲपवर लाईव्ह होणार आहे। त्यामुळे काय, ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर बघायचे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी कुठे जायचं आहे? पिलर्स कोचिंग क्लासेसला। पिलर्स कोचिंग क्लासेस हे ॲप तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तुम्ही आपल्या कोर्समध्ये हे लेक्चर आणि सर्व नोट्स खूप चांगल्या पद्धतीने करू शकता। लक्षात आलं? त्यामुळे एक लक्षात घ्या, या व्हिडिओ नंतर म्हणजे हा सेक्शन नंबर 25 to 35 आपण कंप्लीट करणार आहे। इथे आलं का लक्षात? 25 to 34 हा कंप्लीट करणार। त्यानंतर चॅप्टर 4 आणि चॅप्टर 5 असे आपण पुढच्या 2 व्हिडिओमध्ये हे पूर्ण ऍक्ट जो आहे हा ऍक्ट संपवणार आहोत, बरोबर? यासोबतच बाकी पुढचे ऍक्ट तुम्हाला YouTubeला अवेलेबल नसतील किंवा ते डेमोच्या फॉर्मॅटमध्ये दाखवता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला आपल्या कोर्स मधनच बघावं लागेल, जिथे तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्हीही फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स बघता येतील। क्लिअर? आता खूप वेळ वाया न घालवता बघा सेक्शन्स पुढे जाऊ। आणि अजून एक गोष्ट की जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असेल तर तुम्ही मला या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता। अजून एक महत्त्वाची गोष्ट काय तर काही दिवसासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फ्लॅट ऑफ आपल्या कोर्सवर चालू आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा पण फायदा घेऊ शकता। लिमिटेड सीट आहे, 30च्या वर तर जाऊ देणार नाही। क्लिअर? त्यामुळे त्या पण लक्षात ठेवा। बघा सेक्शन नंबर 25 काय म्हणतो? एका शासकीय कार्यालयातून दुसऱ्या शासकीय कार्यालयात नियुक्ती झाल्यास धर्माधिकार ठेवण्याचा कालावधीच्या संदर्भात विचारलेला सेक्शन आहे। म्हणजे पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ लीन फॉर अपॉइंटमेंट फ्रॉम वन गव्हर्नमेंट ऑफिस टू अनादर गव्हर्नमेंट ऑफिस। ओके, तर त्या लिंकच्या पिरियडच्या संदर्भात किंवा धर्माधिकार ठेवण्याच्या कालावधीच्या संदर्भातला हा सेक्शन आहे मित्रांनो। क्लिअर? आता हे आपण वाचू नंतर, कारण काय तर लक्षात घ्या, आधी समजून घ्या काय आहे। सेक्शन नंबर 25 मध्ये काय सांगितलंय? जर एखादा स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट, काय बोलतोय, स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट जर दुसऱ्या स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सिलेक्ट झाला असेल, लक्षात घ्या, तो जर का सिलेक्ट झाला असेल आणि त्याची रिलिव्हिंग ऑर्डर वर नवीन पोस्ट जॉईन झाली असेल, आता त्याला जी काही रिलिव्हिंग ऑर्डर दिली असेल त्यावर जर का नवीन पोस्ट झाली असेल तर त्याचा आधीच्या जागेवरचा जो लीन आहे तो 2 वर्षासाठी राहू शकतो। काय म्हटलंय? समजा राज्यसेवकाची केंद्र किंवा अन्य राज्यसेवेत निवड झाल्यास मूळ पदावरील हक्क हा 2 वर्ष राखला जात असतो। किती? 2 वर्षासाठी ठेवला जातो। when state government servant selected to the another central or another state government service lien on original post is retained for the 2 years। म्हणजे त्याचा अधिकार हा 2 वर्षासाठी त्या पोस्टवर राहतो। रिलिव्हिंग करताना त्याच्याकडून तशा पद्धतीचं अंडरटेकिंग घेतलं जात असतं रिटर्न मध्ये की 2 वर्षानंतर हा लीन आपोआप संपुष्टात येईल किंवा टर्मिनेट होईल। या 2 वर्षाच्या आत जर तो पुन्हा त्या पोस्टवर परत येत असेल तर त्याला त्याच्या सिनियरिटीनुसार त्याची जागा किंवा पोस्ट फिक्स केली जाते। म्हणजेच जुनी सिनियरिटी ऑटोमॅटिकली मिळत तर नाहीच, पण जर त्या वेळेस पोस्ट उपलब्ध नसेल तर त्या केसमध्ये त्याला ज्युनियर पोस्टवर सुद्धा जावं लागतं।
बघा मी काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्या. आता काय झालंय, सपोज मानून चला की एक व्यक्ती आहे, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय, कारण बघा तुम्हाला ऍज इट इज लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त फंडा समजला विषय संपला. सपोज एक राम व्यक्ती आहे, हा राम काय करतोय रे, हा राम स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कुठेतरी ऑलरेडी एका पोस्टवर होता, हा ए पोस्टला होता. काय झालंय, रामला काहीतरी वेगळ्या एक्झाम नुसार तो राम काय गेलाय, बी पोस्टवर गेलाय. बी पोस्टवर गेलाय कुठे, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. ओके, हा काय झालाय, नवीन पोस्टवर गेलाय, बी पोस्टवर. तर हा राम त्याला रिलिव्हिंग ऑर्डर भेटली तेव्हापासून तर पुढचे 2 वर्ष, किती, 2 वर्षापर्यंत त्याचा या पोस्ट ए वर जो काही धर्माधिकार आहे किंवा जो काही लीन आहे, हक्क आहे, तो तसाच मानला जातो. बरोबर. पण ज्या वेळेला त्याला रिलिव्हिंग केलं जातं त्यावेळेला त्याच्याकडनं तशा पद्धतीचं रिटर्न घेऊन घेतलं जातं की बाबा रे 2 वर्षानंतर तुला या पोस्टवर कायम ठेवता येणार नाही किंवा तुझा अधिकार राहणार नाही. इन केस जर का हा राम 2 वर्षाच्या आत जर का पोस्ट एकडे परत येत असेल, जर का राम 2 वर्षात पोस्टवर परत येत असेल, तर त्या केसमध्ये त्याच्या सिनियरिटीनुसार, कारण की 2 वर्ष इकडे गेले ना, तर त्याच्या सिनियरिटीनुसार जर काही तिथे पोस्ट अवेलेबल असेल तर वेल अँड गुड, तर काय प्रॉब्लेम नाही. पण त्यावेळेस जर का तशा पद्धतीची पोस्ट अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये त्याला ज्युनियर मोस्ट ऑफिसर सुद्धा रिव्हर्ट केलं जातं किंवा तिथे पाठवल्या जाऊ शकतं. क्लिअर सांगितलंय. पद उपलब्ध नसल्यास, बघा या कालावधीत पुनर्नियुक्ती झाल्यास ज्येष्ठता नियमानुसार ठरवली जाते. पद उपलब्ध नसल्यास संवर्गातील कनिष्ठतम सेवकास परत पाठवले जाऊ शकते. क्लिअर. म्हणजेच काय, रिअपॉइंटमेंट विदिन दिस पिरियड सिनियरिटी इज रेग्युलेटेड ॲज पर द रूल. इफ द पोस्ट इज नॉट अवेलेबल द ज्युनियर मोस्ट एम्प्लॉई इन द कॅडर मे बी रिव्हर्टेड. त्या पोस्टवरचा जो ज्युनियर मोस्ट कॅडर असेल, जो व्यक्ती असेल, त्याला त्या पोस्टवर पाठवल्या जातं. क्लिअर. इथे लक्षात काय ठेवायचंय, 2 वर्षाचा कार्यकाळ जो कालावधी दिलाय तो खूप महत्वाचा आहे. क्लिअर. बघा नेक्स्ट. ओके चला क्वेश्चन आहे, फॉर हाऊ मेनी इयर इज लीन रिटेंडेड व्हेन द स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट जॉइन अनादर सेंट्रल और स्टेट सर्व्हिस. राज्य सरकारी कर्मचारी केंद्र किंवा दुसऱ्या राज्य सेवेत गेला तर मूळ पदावरील लीन किंवा धर्माधिकार किती वर्ष टिकवतो किंवा टिकवल्या जातो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष की 5 वर्ष. तुम्हाला माहित आहे 2 वर्ष. किती मित्रांनो, 2 वर्ष. क्लिअर. नेक्स्ट. बिफोर रिलिव्हिंग अ सर्वंट फॉर अ न्यू अपॉइंटमेंट व्हॉट मस्ट बी टेकन फ्रॉम हिम. एखादा कर्मचारी नव्या नियुक्तीसाठी रिलीव्ह केला जात असेल त्याआधी त्याच्याकडनं काय घेतलं पाहिजे, बॉन्ड, रिटर्न अंडरटेकिंग, मेडिकल सर्टिफिकेट की रेझिग्नेशन. तर रिटर्न अंडरटेकिंग, मेडिकल तर नाही आणि रेझिग्नेशन पण नाही. बरोबर आहे. पण त्याच्याकडनं काय, रिटर्न अंडरटेकिंग घेतलं जात असते. लेखी हमीपत्र त्याच्याकडनं लिहून घेतलं जातं की 2 वर्षात जर का तो परत आला नाही तर त्या केसमध्ये तो काय करेल, त्याच्या परत तो त्याचा जो अधिकार आहे त्याच्या मूळ पोस्टवरचा तो काय होईल, संपुष्टात येईल किंवा टर्मिनेट केल्या जाईल. क्लिअर. नेक्स्ट. थर्ड. इफ एम्प्लॉय रिटर्न्स विदिन अ लीन पिरियड हाऊ विल हिज सिनियरिटी बी फिक्स्ड. कर्मचारी लीन कालावधीत परत आला तर त्याची ज्येष्ठता कशी ठरेल, कशी ठरणार आहे, सरळ आहे. फ्रॉम ओरिजिनल अपॉइंटमेंट डेट, फ्रॉम द डेट ऑफ रिजॉइनिंग इन कॅडर, फ्रॉम द डेट ऑफ प्रमोशन, फ्रॉम द डेट ऑफ टेक्निकल रेझिग्नेशन. बघा काय सांगितलं, सरळ. तो ज्या वेळेला परत आला, तो ज्या वेळेला इथं परत येतो त्या त्याच डेटपासनं जी रिजॉइनिंग डेट आहे तिथून त्याची सिनियरिटी पकडली जात असते. लक्षात घ्या काय सांगितलंय, फ्रॉम द डेट ऑफ रिजॉइनिंग इन कॅडर, पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून. तो त्या सेवेत ज्या दिवसापासून रुजू होतो त्या दिवसापासूनच त्याची सिनियरिटी पकडली जात असते. क्लिअर. लक्षात राहील. ओके. फोर्थ. इफ पोस्ट इज नॉट अवेलेबल ऑन रिटर्न हु विल बी रिव्हर्टेड. जर का पोस्टच त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर तिथून कोणाला परत पाठवलं जातं, तर कोणाला परत पाठवलं जातं, रिटर्निंग ऑफिसरला बिलकुल नाही, सिनियर मोस्टला नाही, ज्युनियर मोस्ट ऑफिसर की हेड ऑफिस नाही. तर जो कोणी ज्युनियर मोस्ट ऑफिसर असेल त्याला काय केलं जातं, परत पाठवलं जातं त्याच्या जुन्या पोस्टवर किंवा
जो काही कनिष्ठ अधिकारी आहे त्याला खालच्या पदावर पाठवलं जात असतं. क्लिअर? लक्षात राहील. सेक्शन नंबर 25 काय सांगतो? फक्त एवढं सांगू लक्षात ठेवायचंय का एखादा ऑफिसर जर का स्टेट गव्हर्नमेंट मधून दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या पोस्टवर जात असेल तर त्या केसमध्ये त्याचा जो अधिकार आहे मूळ पोस्टवरचा तो 2 वर्ष ठेवला जातो आणि 2 वर्षानंतर हा अधिकार संपुष्टात येतो. ज्या वेळेला त्याला रिलीव्ह केलं जातं त्यावरनं त्याच्याकडनं तशा पद्धतीचं हमीपत्र लिहून घेतलं जातं जेणेकरून तो पुढे चालून त्या जागेवर अधिकार दाखवणार नाही. क्लिअर? एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो 25 झाला 25 धर्णाधिकार केव्हा समाप्त होईल? बघा, लीन जो पिरियड आहे तो कधी समाप्त होईल असं सांगितलं आहे. म्हणजे इथे सुद्धा समाप्तीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आधी मी काय सांगतो ते समजून घ्या. काय सांगतोय ते लक्षात घ्या. आता गव्हर्नमेंट सर्वंटचा मूळ पदावरील जो धर्णाधिकार आहे, जो लीन आहे, अधिकार आहे, कधी संपुष्टात येत असतो? जर एखादा स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे गव्हर्नमेंट सोडून जर का एखादा गव्हर्नमेंट सर्वंट हा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असू दे किंवा लोकल बॉडी असू दे, कॉर्पोरेशन असू दे, म्युनिसिपॅलिटी असू दे किंवा गव्हर्नमेंट मध्ये नसलेल्या जर का संस्थेत जॉईन झाला तर त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट मधील जो त्याचा हक्क आहे तो आपोआप संपत असतो. बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. When a government servant who has acquired lien on his original post joining any service other than state government or central government. बघा, म्हणजेच सेक्शन नंबर 25 मध्ये काय सांगितलं होतं? सेक्शन नंबर 25 मध्ये काय सांगितलं? व्यवस्थित समजून घ्या प्रॉपर. फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जर का ट्रान्सफर होत असेल तरच तो 2 वर्ष अधिकार ठेवू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जर का तो ट्रान्सफर होत असेल तरच तो 2 वर्ष त्याचा लीन ठेवू शकतो. पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची जागा सोडून तो जर का दुसरं कुठेही जात असेल, दुसरं म्हणजे कुठे, इन केस तो प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये जात असेल, तो लोकल बॉडी मध्ये जात असेल, तो कॉर्पोरेशन मध्ये जात असेल, तो म्युनिसिपॅलिटी मध्ये जॉब करत असेल, म्हणजे गव्हर्नमेंटचा पोस्ट सोडून तो कुठेही जात असेल तर त्या केसमध्ये त्या सर्वांचा त्या जागेवरचा हक्क हा आपोआप टर्मिनेट केला जातो किंवा संपून जातो. त्याचा त्या जागेवर अधिकार राहतो का मित्रांनो? बिलकुल राहत नाही. मग तो जो हक्क आहे, धर्णाधिकार आहे, लीन आहे, तो रिटेन करू शकत नाही किंवा तो त्याच्यावर हक्क सांगू शकत नाही. तसंच जर तो स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या सेवेत निवडला गेला आणि त्या पदावर जाण्यासाठी राजीनामा दिला आणि तो जर का त्याचा राजीनामा ऍक्सेप्ट झाला तरी त्याचा मूळ जाग्यावरील जो काही लीन आहे तो टर्मिनेट होत असतो. म्हणजेच काय? बघा, कन्फ्यूज व्हाल, पुन्हा एकदा सांगतोय. सेक्शन 25 मध्ये काय सांगितलंय आणि सेक्शन 25A मध्ये काय सांगितलंय लक्षात घ्या. ओके, रामने काय केलंय? राम हा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये ड्युटीवर होता, परमनंट जॉब होता. राम कुठे होता? स्टेट गव्हर्नमेंटला होता. तो पोस्ट ए ला होता. तो काय झालाय? पोस्ट ए ला होता. आणि राम काय झालाय? सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कदाचित तो दुसऱ्या ह्याच्यात सिलेक्ट झाला असेल, समजा पोस्ट बी वर गेला. इथे कुठे 25 मध्ये राजीनामा, रेजिग्नेशन शब्द वापरला का? बिलकुल नाही. राजीनामा किंवा रेजिग्नेशन शब्द वापरला नाही. इथे काय आहे? 25 काय सांगतोय? जर राम आधी स्टेट गव्हर्नमेंट मध्ये होता, ओके, पण नंतर तो अदर दॅन स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये नाही, अदर दॅन स्टेट गव्हर्नमेंट मध्ये गेला, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये नाही, बाकी कोणत्याही जॉब मध्ये गेला असेल तर त्याच वेळेस त्याचा हक्क जो आहे किंवा ज्याला आपण लीन म्हणतो किंवा ज्याला धर्णाधिकार म्हणतो तो काय होणार मित्रांनो? संपुष्टात येईल. तो राहणार आहे का? नाही. किंवा दुसरी केस इथे बघा, राम होता स्टेट गव्हर्नमेंट मध्ये,
तो दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टमध्ये सिलेक्ट झाला आणि इथे याने रेजिग्नेशन दिलं, काय केलं, रिझाईन दिलं, आणि हे जर का रिझाईन ऍक्सेप्ट झालं तर रामचा त्या जागेवरचा हक्क संपतो, तो एकही दिवसासाठी राहत नाही, त्याच वेळेस ऑटोमॅटिक संपून जातो. इथे रामने रिझाईन दिलं होतं का 25 मध्ये? नाही, रिझाईन नव्हतं दिलं. तो सिलेक्ट झाला, तिकडे जॉईन केलं, रिझाईन दिलंय का नाही? मग रिझाईन नाही दिलं तरी ती पोस्ट किती दिवस वॅकंट ठेवायची? सरकारला प्रश्न पडेल ना. मग या केसमध्ये 2 वर्षापर्यंतचा कालावधी ठेवलेला आहे. 2 वर्षापर्यंत त्याची पोस्ट तशीच राहील, त्यानंतर ती डायरेक्ट खाली केल्या जाईल. लक्षात आलं? लक्षात आलं का? म्हणजेच काय 25 काय सांगतो बघा, 25 काय सांगतोय मित्रांनो, की 25A काय सांगतो, इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर जर का तो नवीन सेवेत परमनंट सेटल झाला असेल तर त्या केसमध्ये त्याचा जुन्या पोस्टवरचा जो काही कायदेशीर हक्क असेल तो समाप्त होत असतो. ओके. शासकीय सेवेत दुसऱ्या शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट झाल्यास सेवेच्या दिनांकापासून त्याचा मूळ पदावरील हक्क आपोआप समाप्त होतो. When a government servant is permanently absorbed in another government service, his lien on original post stands terminated from the date of such a absorption. ज्या दिवसपासून तो त्या पदावर गेला त्या दिवसपासून तशा पद्धतीने त्याचा जो मूळ हक्क आहे तो तिथे समाप्त केला जातो. क्लिअर? लक्षात राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो तो पण बघून घ्या. When is lien terminated if employee joins the private institution? सस्पेंड होतो, रिटेन फॉर 2 years, टर्मिनेट इमिडिएटली, ट्रान्सफर्ड. कोणतं बरोबर आहे? लगेच, टर्मिनेट इमिडिएटली, तात्काळ. तात्काळ काय करा, तात्काळ तो समाप्त होईल, त्याचा हक्क तिथून निघून जाईल. बरोबर. नेक्स्ट, इफ रेजिग्नेशन इज ऍक्सेप्टेड टू जॉईन द अदर गव्हर्नमेंट सर्व्हिस, लीन इज दुसऱ्या सरकारी सेवेत जाण्यासाठी राजीनामा स्वीकारला तर लीनचे काय होते? काय होते? सस्पेंड होतो का नाही, रिटेन होतो का नाही, एक्सटेंड होतो का नाही, तो काय होतो? टर्मिनेट होतोच. तो काय होतो? तो डायरेक्टली टर्मिनेट होतो. म्हणजेच काय, एक लक्षात ठेवायचंय, कंडिशन मध्ये काय बोललं जातं किंवा काय सांगितलं जातं ते फार महत्वाचं आहे, की सेक्शन नंबर 20A नुसार राजीनामा जर स्वीकारला तर मूळ पदावरील जे ओरिजिनल पोस्ट आहे त्यावरचा लीन समाप्त होत असतो. नेक्स्ट, चला 26 काय सांगतो 26 ते बघा. धर्नाधिकार दुसऱ्या पदाकडे बदली करणं. धर्नाधिकार दुसऱ्या पदाकडे बदली करणे. ट्रान्सफर ऑफ लीन टू द अनादर पोस्ट. बघा, आधी समजून घ्या नंतर वाचून घेऊ. सेक्शन नंबर 26 काय सांगतो, याला सेक्शन नंबर म्हणा किंवा रूल नंबर म्हणा, काही पण फरक पडत नाही. आता सेक्शन नंबर 26 काय सांगतो, जर एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या परमनंट पोस्टवर त्याचा लीन आहे, जर का एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या परमनंट पोस्टवर त्याचा स्वतःचा लीन आहे, आता त्या पोस्टची ड्युटी सध्या तो करत नसेल तर त्याऐवजी ती जी काही ऑथॉरिटी आहे, कंपोनंट ऑथॉरिटी, जे डिपार्टमेंट काय करतं, त्याचा लीन त्याच कॅडरमध्ये किंवा त्याच्याच याच्यात संवर्गामध्ये दुसऱ्या परमनंट पोस्टवर ट्रान्सफर करू शकते. लक्षात घ्या मी काय बोलतोय. जर का एखादा अधिकारी आहे जो परमनंट त्या पोस्टवर आहे पण तो सध्या नोकरी करत नाही, तो काहीतरी कारणास्तव नोकरीपासून दूर आहे, त्या केसमध्ये त्याचा जो अधिकार आहे किंवा त्याचं जे कामकाज आहे हे दुसऱ्या त्याच कॅडरमध्ये त्याच्याच इक्वली असणाऱ्या ऑफिसरकडे परमनंट, म्हणजे त्या परमनंट असणाऱ्या अधिकाऱ्याकडे तशा पद्धतीने ट्रान्सफर केल्या जाऊ शकतो. इवन हे तेव्हाही करता येतं जेव्हा मूळ पोस्ट वरील जो लीन आपोआप सस्पेंड होत असेल किंवा तात्पुरता थांबवला जात असेल. ओके, पण या केसमध्ये ज्या वेळेला ट्रान्सफर केला जातो किंवा ज्या वेळेला तो दुसऱ्याकडे दिला जातो त्यावेळेला नियम 27 च्या अधीन राहून, आता नियम 27 काय सांगते पुढे बघणार आहोत आपण. ओके, त्याच्या अधीन राहूनच ह्या गोष्टी करता येतात, अदरवाईज त्या गोष्टी करता येत नाही. आता एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बघा, अजून पुन्हा राम आहेच आपल्याकडे. राम काय आहे मित्रांनो, बघा लक्षात ठेवायचंय, रामची एक परमनंट पोस्ट आहे. राम कोण आहे? परमनंट ऑफिसर आहे. कोण आहे? असिस्टंट इंजिनियर आहे. मानून चला तो असिस्टंट इंजिनियर आहे. ओके,
आता त्याला काय झालंय, रामला 4 वर्षासाठी, किती, 4 वर्षासाठी डेप्युटेशनला पाठवलंय दुसऱ्या एका प्रोजेक्टवर, 4 वर्षासाठी त्याला पाठवलंय. आता त्याला जर का दुसऱ्या डेप्युटेशन मध्ये पाठवलं, त्याला दुसऱ्या विभागात पाठवलं असेल, तर त्याचा, रामचा जी काही ए नावाची पोस्ट होती मित्रांनो, या ए पोस्टवर तो काम करत आहे का नाही, तो काम करत नाही. तर त्या केसमध्ये रामचा पोस्ट ए वरचा लीन तात्पुरता थांबवला जातो, सस्पेंड केला जात असतो. त्याच केसमध्ये, त्याच दरम्यान, त्याच रामच्या येई जो होता त्याच कॅडरमध्ये जो परमनंट ऑफिसर असेल, त्या ऑफिसरकडे रामचा जेवढाही चार्ज आहे तो हँड ओव्हर केला जात असतो. ओके, मग तो ट्रान्सफर करू शकतो, किंवा सध्या त्या पोस्टवर, ती पोस्ट खाली असल्यामुळे, रामची पोस्ट खाली असल्यामुळे ती जागा दुसऱ्याकडनं भरल्या जाते. ही काय परमनंट लीन दिल्या जात नाही, किंवा त्याचा परमनंट अधिकार इथे चालणार नाही. ज्या वेळेला 4 वर्षाचा प्रोजेक्टचं काम संपवून राम परत येईल, त्यावेळेला तो स्वतःच्या जागेवर अधिकार सांगेल. लक्षात आलं? लक्षात आलंय का? खूप सिंपल आहे. क्लिअर? आता बघा क्वेश्चन काय सांगतो, हु कॅन ट्रान्सफर लीन टू अनादर पोस्ट इन द सेम कॅडर. त्याच कॅडर मधील दुसऱ्या पदावर लीन कोण ट्रान्सफर करू शकते? एम्प्लॉय करू शकतो का? नाही. कोण करणार? कॉम्पिटंट ऑथॉरिटी. लक्षात ठेवा, सक्षम प्राधिकारी. आता हे प्राधिकरण किंवा ऑथॉरिटी कोण असतं? तर हे असते मित्रांनो डिपार्टमेंट. ज्या डिपार्टमेंटचा अधिकारी असेल तोच ती गोष्ट ट्रान्सफर करू शकतो. लक्षात आलं? कलेक्टर पण नाही आणि मेडिकल बोर्ड पण नाही. क्लिअर? लक्षात राहील व्यवस्थित. नेक्स्ट 27. आता बघा, आता ज्याने एखाद्या पदावर धनाधिकार संपादित केला असेल त्या शासकीय कर्मचाऱ्याची कमी वेतन असलेल्या पदावर बदली किंवा अनुज्ञेय आहे. डिमोशन ज्याला बोलतो. ओके, व्हेन अ ट्रान्सफर अ गव्हर्नमेंट सर्वंट who has acquired a lien in a post to other post carrying a less pay is permissible. आता बघा, बरेचदा तुम्हाला माहित आहे की आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीचं डिमोशन झालं. ओके, आता हे डिमोशन कधी केलं जाऊ शकतं, किंवा त्याला आहे त्या पदावरनं खाली कधी पाठवलं जाऊ शकतं, किंवा त्याला खालच्या पोस्टवर कधी पाठवलं जाऊ शकतं, तर ते व्यवस्थित समजून घ्या. सेक्शन नंबर 27 काय सांगतो? ज्या गव्हर्नमेंट सर्वंटने एखाद्या पोस्टवर लीन मिळवला असेल आणि त्याला सामान्यतः त्यापेक्षा कमी पे असलेल्या पोस्टवर ट्रान्सफर करता येत नसते. लक्षात घ्या, तुम्ही ज्या पोस्टवर आहे, ज्या पेवर आहे, तर हायर पे वरून लोअर पेला पाठवणं शक्य नाही. क्लिअर म्हटलंय. सामान्यतः शासकीय सेवकाला त्याच्या कायम पदापेक्षा कमी वेतन असलेल्या पदावर बदली करता येत नाही. बदली करता येते का? नाही, शक्यच नाही. पण जर काही ठोस कारण असतील, जर काही रिझन्स असतील खूप महत्वाचे, त्या केसमध्ये त्या व्यक्तीला खालील परिस्थितीत अशी बदली करता येते. बघा, कोणत्या परिस्थितीत त्याची बदली करता येते, तर त्याला लोअर पोस्टवर कधी पाठवल्या जाते, त्या केसमध्ये त्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे काय, जर का एखादा व्यक्ती स्वतःच्या कामात कमी पडत असेल, तो इनसफिशियंट आहे, तो कॉम्पिटंट नाही आहे त्या जागेसाठी, म्हणजे ज्या पद्धतीचं त्या जागेवर काम असायला पाहिजे होतं त्या जागेसाठी तो व्यक्ती तिथे काम करू शकत नाही, हे जर का लक्षात येत असेल तर त्याला खाली पाठवल्या जाऊ शकतं. दुसरी कंडिशन, जर त्याचं त्या पोस्टच्या संदर्भात जर का गैरवर्तन असेल, त्या पोस्टच्या संदर्भात जर का त्या व्यक्तीचं काहीतरी गैरवर्तन असेल, ज्याला आपण मिसबिहेवियर म्हणतो, ते जर का असेल तर तो व्यक्ती खालच्या पोस्टवर जाऊ शकतो. ओके, किंवा तो व्यक्ती कोण्यातरी केसमध्ये घोटाळा किंवा अशा पद्धतीत जर काही आढळून आला असेल, त्याचे ठोस पुरावे जरी मिळाले नसतील, त्याही केसमध्ये त्या व्यक्तीला लोअर पोस्टवर ट्रान्सफर केली जातात. किंवा सगळ्यात महत्वाचं रिझन, जर का त्या व्यक्तीने स्वतः लेखी विनंती जर केली तर त्या केसमध्ये त्याला अशा कंडिशनमध्ये ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याशिवाय
त्या व्यक्तीला कोणत्याही केसमध्ये लोअर पोस्टला पाठवता येत नाही. क्लिअर आहे? क्लिअर आहे? लक्षात येतंय का? व्यवस्थित समजून घ्या. किंवा अजून एक गोष्ट अजून राहिली आहे, जर काही वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार, जर काही जे काही मेडिकल सर्टिफिकेट नुसार, मेडिकल सर्टिफिकेट जर का सर्टिफाय करत असेल, की मेडिकल सर्टिफिकेट मध्ये जर का तसं सर्टिफाय करून दिलं असेल की हा व्यक्ती त्या पदावर काम करण्याच्या काय म्हणू शकतो त्याला, योग्यतेचा नाही, त्याला खालच्या पदावर घ्या, असं जर का मेडिकल सर्टिफिकेट मध्ये सर्टिफाय करून दिलं असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला खालच्या पदावर घेतलं जाऊ शकतं. खरं तर सेक्शन नंबर 27 कशा संदर्भात आहे? एक लक्षात घ्या. एक तर त्या व्यक्तीचं जे काही नुकसान आहे, आर्थिक नुकसान नको व्हायला, त्या संदर्भात एक प्रोटेक्शन म्हणून सेक्शन नंबर 27 आहे. पण जर का खालील परिस्थितीत, म्हणजे तो गैरवर्तणूक करतो, तो त्या जागेसाठी त्या जागेच्या लायकीचाच नाही आहे, आपण असं म्हणतो ना, त्या जागेच्या योग्यतेचा नसेल, किंवा मेडिकल सर्टिफिकेट मध्ये असं सांगितलं असेल की त्या व्यक्तीला तिथे ठेवू नका, त्याच केसमध्ये त्याला खाली पाठवल्या जाऊ शकतं. क्लिअर? तसेच हक्क निलंबित असलेल्या सेवकास पुन्हा मूळ पदावर परत पाठवण्यास या नियमामुळे अडथळा येत नाही. नथिंग इन दिस रूल. हे सोडून द्या हवं तर, हे लक्षात ठेवू नका. फक्त मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा. कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटला लोअर पोस्टला पाठवता येत नाही. त्याला पाठवण्यासाठी ठोस कारणं लागतात, आणि कारणं कोणते तर हे तुम्हाला मी आत्ताच सांगितले आहे. क्लिअर? एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय सांगतो? अ गव्हर्नमेंट सर्वंट कॅन बी ट्रान्सफर्ड टू अ लोअर पे पोस्ट एक्सेप्ट इन विच केस. बघा, कमी वेतनाच्या पदावर बदली कोणत्या कारणाशिवाय करता येत नाही. इनसफिशियन्सी आहे, इनसफिशियंट आहे किंवा इनसफिशियन्सी आहे, अकार्यक्षमता आहे, पाठवता येतं. त्याने जर स्वतः रिक्वेस्ट केली तर पाठवता येतं. पद रद्द होत असेल तर पाठवता येतं. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी पाठवता येते का? नाही. असं कोणतंही कंडिशन नाही की ज्या करता त्या व्यक्तीला लोअर पदावर पाठवल्या जाईल. त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स हा डी ऑप्शन करेक्ट आहे. त्यांनी काय म्हटलंय? कोणत्या कारणाशिवाय करता येत नाही, तर या कारणाला त्या ऑफिसरला खालीच्या रँकवर पाठवता येणार नाही, किंवा त्याला लोअर पोस्ट वर रुजू करू देता येणार नाही. क्लिअर? लक्षात येत आहे? सगळं व्यवस्थित समजत असेल तरच सांगा. ओके, काही तुमचे असेल तर कॉमेंट सुद्धा करत चला. नेक्स्ट रूल काय सांगतोय? 2 मिनिट. ओके, चला. 28 वेतन व भत्ते कोणत्या तारखेपासून मिळतात? आता बघा, हे पण खूप महत्वाचं आहे बरं. वेतन व भत्ते कोणत्या तारखेपासून मिळतात? ओके, आता वेतन व भत्ते कधी मिळतात हा नियम खरं तर गव्हर्नमेंट सर्वंटला पे आणि अलाउन्स कधीपासून मिळतील या संदर्भात आहे, किंवा कधी चालू होतील आणि कधी थांबवल्या जातील या संदर्भात आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? गव्हर्नमेंट सर्वंटला पे आणि अलाउन्स कधीपासून मिळतील आणि कधी थांबवले हे प्रत्यक्ष चार्ज कधी घेतला किंवा कधी सोडला यावर डिपेंड असते. जर त्याने त्या पोस्टचा चार्ज सकाळच्या वेळेत म्हणजेच फोरनूनला घेतला असेल किंवा सोडला असेल तर त्या दिवसापासून त्याचा पे सुरू किंवा बंद होत असतो. समजा एखाद्या व्यक्तीने त्याचा जो पे आहे किंवा अलाउन्सेस असतील, ओके, हे कधी चालू होतील आणि कधी बंद होतील. सपोज एखादा व्यक्ती आहे, ह्या ए पोस्ट साठी त्याने सकाळी, ओके, सकाळी म्हणजेच काय 12 नूनच्या आधी, दुपारच्या आधी जर का त्याने तो चार्ज घेतला असेल और सोडला असेल, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा, सोडला असेल तर त्या दिवसापर्यंत त्याला तशा पद्धतीचा पे अलाउन्स एकतर देता येतो किंवा थांबवता येतो. पण जर का तो व्यक्ती हा चार्ज दुपारी सोडत असेल, दुपार नंतर जर का तो सोडत असेल किंवा घेत असेल, दुपार नंतर जर का तो सोडत असेल किंवा घेत असेल तर त्या केसमध्ये हा पे आणि अलाउन्स दुसऱ्या दिवशी
मान्य करता येतात. लक्षात घ्या, कोण्या दुसऱ्या दिवशी त्याला मान्य करावं लागते. लक्षात आलं? बघा, म्हणजे काय, यामध्ये क्लिअर म्हटलं आहे की वेतन व भत्ते कोणत्या तारखेपासून मिळतात. कोणत्या तारखेपासून मिळतात? तर ज्या दिवशी त्याने चार्ज घेतला असेल, ज्या दिवशी त्या व्यक्तीने चार्ज घेतला असेल किंवा सोडला असेल, त्या दिवसापर्यंत त्याला भत्ते मिळतील की त्या दिवसपासून त्याला भत्ता आणि वेतन चालू होईल. बरोबर आहे? पण हा चार्ज घेताना जर का त्याने सकाळच्या वेळेला घेतला असेल किंवा सोडला असेल तर त्या दिवसापर्यंत त्याला तसं मान्य करता येतं. पण त्याने जर का तो दुपारी म्हणजे 12 नंतर जर का तो चार्ज देत असेल किंवा घेत असेल, त्या केसमध्ये त्याला पेमेंट आणि त्याचे अलाउन्सेस हे दुसऱ्या दिवशी ग्रँट करावे लागतात. त्या दिवसासाठी ते मान्य होत नसतात. A government servant become entitled to the pay the and allowances of the post from the date on which he assumes charge of duties of the total post. If charge is taken in forenoon म्हणजे सकाळी, if charge is assumed in the afternoon, pay and allowances become admissible from the following day. जो काही पुढचा दिवस असेल त्या दिवसापासून तो मान्य केला जातो. शासकीय सेवकाने एखाद्या पदाचा कार्यभार सकाळी स्वीकारला किंवा सोडला असल्यास त्या तारखेपासून त्या पदाचे वेतन व भत्ते लागू होतील. जर कार्यभार दुपारनंतर स्वीकारला किंवा सोडला असेल तर वेतन व भत्ते पुढील दिवसापासून लागू होतील, म्हणजे पुढच्या नेक्स्ट डे पासून लागू होईल. आता यामध्ये अजून एक कंडिशन काय केलेली आहे, जर का एखादा उपअभियंता असेल म्हणजेच काय डेप्टी इंजिनियर असेल आणि त्याची जर का डायरेक्ट त्या केसमध्ये जर का सिलेक्शन होत असेल, बघा मी काय सांगतो, बघा मी व्यवस्थित लक्षात घ्या मी काय सांगतोय. इन केस ऑफ डायरेक्टली रिक्रुटेड डेप्टी इंजिनियर, जर का एखादा कंडिशन मध्ये जो काही डेप्टी इंजिनियर आहे उपअभियंता त्याची जर का नेमणूक होत असेल तर त्या केसमध्ये त्याच एका केसमध्ये त्या व्यक्तीला 3 दिवसात लागल्यास त्या कालावधीसाठी त्याचं मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात येतो. म्हणजे त्याला 3 दिवस जरी वेळ होत असेल त्याचा चार्ज घेण्यासंदर्भात तरी त्याला त्याच्या जॉईनिंग डेट नुसार त्याला तसे मूळ भत्ता आणि त्याचं वेतन लागू होत असते. लक्षात आलं? म्हणजे 3 दिवसाची पिरियड जो काही टाइम पिरियड किंवा कालावधी दिलाय तो कोणासाठी दिलाय? फक्त डेप्टी इंजिनियर साठी. In the case of deputy engineer, a period of exceeding 3 days taken for assuming first charges allowed during which he is entitled to his grade pay and dearness allowances. Clear? लक्षात आलंय का? यावरचं एक क्वेश्चन बघून घ्या काय येऊ शकते. फ्रॉम विच डेट डज पे नॉर्मली स्टार्ट? बघा, नवीन पदावर पगार कोणत्या दिवसापासून लागू होतो? कोणत्या दिवसापासून लागू होतो तो तुम्हाला माहित असायला पाहिजे. ज्या दिवसाला तुमची चार्ज घेण्याची वेळ असते, म्हणजे डेट ऑफ अज्युमिंग चार्ज फोरनून, म्हणजे चार्ज घेतल्याचा दिवस, पण तो कोणता? सकाळचा वेळ असता आला पाहिजे. त्याच केसमध्ये तुम्हाला हा कंडिशन अलाउड आहे. क्लिअर? नेक्स्ट 10 maximum special relaxation for direct recruit deputy engineer while taking a charge. ओके, स्पेशल रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे किंवा जी सवलत दिलेली आहे डेप्टी इंजिनियरला ती चार्ज घेण्याच्या संदर्भात किती दिवसची दिली आहे? तर किती दिवसची आहे मित्रांनो? 3 दिवसाची सवलत त्याला दिलेली आहे. म्हणजेच काय, तो 3 दिवसात जो काही ग्रेड पे प्लस डे असेल तो त्याला मिळतो. म्हणजे तो जॉईन जरी नाही झाला तरी त्याला 3 दिवसाचा ग्रेड पे, जे काही पेमेंट असेल आणि जे काही अलाउन्सेस असतील ते सर्व त्याला मिळतील. क्लिअर? पुढे नेक्स्ट 29 काय सांगतो? कार्यमोचक शासकीय कर्मचाऱ्याने तो कामावर रुजू होणार असल्याची संभाव्य तारीख कार्यमुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला कळविणे. आता आपण म्हणतो ना, बघा कसं असते की सपोज टू बी मी या पोस्टवरून जात आहे दुसरीकडे, तर ऑब्व्हियसली माझ्या पोस्टवर कोणीतरी येणार असेल. या केसमध्ये जो येणार आहे त्याला कोण म्हणतं? म्हणजे जो नवीन येणार आहे त्याला म्हणतात रिलिव्हिंग ऑफिसर. त्याला काय म्हणतात? रिलिव्हिंग ऑफिसर. ओके, आणि जो जाणार आहे त्याला म्हणतात रिलिव्ड ऑफिसर. लक्षात घ्या 2 गोष्टी. पहिली गोष्ट काय सांगितली की जो नवीन येणार असेल त्याला म्हणतात रिलिव्हिंग ऑफिसर, जो जाणार आहे तो रिलिव्ड ऑफिसर. तर या केसमध्ये सेक्शन 29 काय सांगतो? जो नवीन अधिकारी येणार आहे म्हणजे जो रिलिव्हिंग ऑफिसर आहे त्याची जबाबदारी आहे की त्याने
शक्य तितक्या लवकर जो जाणारा अधिकारी असेल, म्हणजे जो कोणी रिलीव्ड ऑफिसर असेल, त्याला सांगावे की तो कोणत्या तारखेला चार्ज घेण्यासाठी येणार आहे किंवा कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला चार्ज घेईल. म्हणजेच काय, ही ड्युटी कोणाची आहे? रिलिव्हिंग ऑफिसरची आहे. जो येणार आहे त्याची ड्युटी आहे की जाणाऱ्याला तशा पद्धतीने प्रॉपर कम्युनिकेट करून की मी या तारखेला येणार आहे आणि या तारखेला चार्ज घेईल. म्हणजेच काय, रिलीव्ड होणारा म्हणजे जो जाणारा ऑफिसर आहे तो त्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज आहे तो त्या तारखेपर्यंत कंप्लीट करेल आणि त्या संदर्भात तो तयारीला लागेल आणि नवीन येणाऱ्या व्यक्तीकडे सर्व चार्ज हँड ओव्हर करून तो मुक्त होऊन जाईल. आता यामध्ये काय कंडिशन पण असतात की सुट्टीच्या दिवशी सुद्धा चार्ज हँडओव्हर करता येतो का? तर चार्ज हँडओव्हर करण्याची तरतूद सेक्शन नंबर 29च्या अंतर्गत सुट्टीच्या दिवशी सुद्धा केली आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही चार्ज हँडओव्हर करू शकता, पण त्या दिवसाच्या कंडिशनमध्ये किंवा त्या चार्ज हँडओव्हरच्या केसमध्ये कोणतंही बँकेच्या संदर्भात किंवा काही बँकिंगच्या रिलेटेड कोणतंही काम नसायला पाहिजे. म्हणजे चार्ज हँडओव्हर करताना काही बँकेचं काम जर असेल त्या रिलेटेड तर मग तो दिवस अलाउड नाही. यासोबतच चार्ज हँड ओव्हर करताना परस्पर समोरच चार्ज हँड करावा लागत असतो. म्हणजे कोणाच्या मागे नाही. काहीच प्रमाणात किंवा काहीच केसेसमध्ये गव्हर्नमेंट तशा पद्धतीची मुभा देतं की बाबा तुम्ही बाय पोस्ट किंवा बाय टेलिग्राम कोणतं हे आपण वापरतो ते नाही, टेलिग्राम म्हणजे बाय थ्रू पोस्टच तुम्ही चार्ज हँड ओव्हर करू शकता. क्लिअर? लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु मस्ट इन्फॉर्म प्रोबेबल डेट ऑफ टेकिंग अ चार्ज? कोणी इन्फॉर्म करायला पाहिजे? कोणी? हा रिलीव्ड ऑफिसर म्हणजे कोण? जाणारा. बरोबर आहे. हा कोण आहे? जाणारा. आणि रिलिव्हिंग म्हणजे कोण? नवीन येणारा. बरोबर की नाही? ओके. म्हणजेच जो नवीन येणार आहे त्याने कळवायला पाहिजे कोणाला? जाणाऱ्याला. बरोबर. कार्यभार सुपूर्द करण्याची तारीख ठरविणे. बघा, कार्यभार शक्यतोवर म्हणजे जो काही चार्ज हँड ओव्हर करायचा आहे, बरोबर आहे, चार्ज हँड ओव्हर करायचा आहे तो एका दिवसातच व्हायला पाहिजे. सेक्शन नंबर 30 काय सांगतो? चार्ज हँड ओव्हर करायचा असेल तर ही प्रक्रिया जी आहे किंवा ही प्रोसेस आहे एका दिवसात व्हायला पाहिजे. जर का ती एका दिवसापेक्षा जास्त दिवस चालत असेल तर जो शेवटचा दिवस असेल चार्ज हँड ओव्हर करायचा, तो दिवस चार्ज हँड ओव्हर करायचा शेवटचा दिवस म्हणून ग्राह्य धरला जातो. म्हणजे समजा आजची तारीख आहे 1 जानेवारीला चालू केली आणि संपली 3 जानेवारीला ही प्रोसेस संपली, तर 3 जानेवारीला हा चार्ज हँड ओव्हर झाला असं मानल्या जात असते. म्हणजे 1 तारीख त्यामध्ये कुठेही नसते. आणि या चार्ज हँड ओव्हरला का बरं एवढा विलंब लागला त्याचं तशा पद्धतीने स्पष्टीकरण सुद्धा देण्यात यायला पाहिजे. म्हणजेच काय, इतका वेळ का लागला याचं जे कारण आहे, एक्सप्लेनेशन आहे, लिखित स्वरूपात देणं बंधनकारक आहे. कारण की त्यामुळे काय होतं की ऑडिट करताना जी काही हायर ऑथॉरिटी आहे त्यांना एक्झॅक्टली लक्षात येतं की हा डिले जो झाला तो कोणत्या कारणामुळे झाला, किंवा जी ट्रान्सपरन्सी आहे चार्ज हँडओव्हर करताना त्याची क्लॅरिटी सुद्धा या गोष्टीतनं दिसून येते किंवा अकाउंटेबिलिटी सुद्धा निश्चित केल्या जाऊ शकते. क्लिअर? नेक्स्ट, इफ मोर दॅन 1 डे इज टेकन टू हँड ओव्हर द चार्ज, विच डे इज रेकॉर्डेड? फर्स्ट डे, मिडल डे, लास्ट डे की एनी डे? कोणता दिवस असतो? एक पेक्षा जास्त दिवस लागले असेल तर शेवटचा दिवस म्हणजे लास्ट डे. लक्षात आलं? शेवटचा दिवस हा ग्राह्य धरला जात असतो. क्लिअर? चला पुढे जाऊया. 31, कार्यमुक्त व कार्यमोचक शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यभार मुख्यालयामध्ये सुपूर्द करणे. चार्ज must be hand over at the headquarter, both relieved and relieving or government servant to be present. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हा सेक्शन खरं तर मी तुम्हाला आधीच सांगितला की जेव्हा त्या एखाद्या पोस्टचा चार्ज हँड ओव्हर आणि टेक ओव्हर करायचा असतो तेव्हा साधारणपणे हेडक्वार्टरवरच तो व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही अधिकारी, रिलिव्हिंग आणि रिलीव्ड, जाणारा आणि येणारा दोन्ही अधिकारी समोरासमोर बसूनच तशा पद्धतीने चार्ज हँड ओव्हर करायला पाहिजे. प्रत्यक्ष दोघंही उपस्थित असणं गरजेचं असते. ओके, हा जनरल रूल आहे. त्यामुळे काय होतं की
जी जबाबदारी आहे एकमेकांवरची ती स्पष्टपणे सांगितल्या जाते. यासोबतच डिस्प्यूट्स वगैरे होण्याचे म्हणजे भांडणं वगैरे किंवा काहीतरी तंटा होण्याचे चान्सेस या केसमध्ये राहत नाही. यासोबतच मी तुम्हाला सांगितलंय की सुट्टीच्या दिवशी सुद्धा चार्ज हँडओव्हर केला जाऊ शकतो, पण त्या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तो चार्ज हँडओव्हर करताना बरेचदा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं असते की बाबा रे हा चार्ज हँडओव्हर करताना बँकेशी रिलेटेड कोणतंही काम त्या दिवसानं नसायला पाहिजे, तरच मग गव्हर्नमेंट हॉलिडेला तो चार्ज हँडओव्हर केला जाऊ शकतो. ओके, यासोबतच काही कंडिशनमध्ये गव्हर्नमेंट रिलॅक्सेशन देतं की टेलिग्राम किंवा पोस्ट थ्रू सुद्धा चार्ज हँडओव्हर केला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट बघा मी इथे लिहिलंच आहे. In exceptional cases, charge may be handed over by written communication in case where vacation is combined with leave, prescribed procedure or handing over, taking over is followed. Charge may also be taken on a public holiday provided no cash, बघा no cash securities are involved. कोणत्याही पद्धतीचं बँकिंगशी रिलेटेड त्या दिवसाला काम नसायला पाहिजे. म्हणजेच काय, अपवादात्मक परिस्थितीत कार्यभार पत्राद्वारे किंवा संदेशवाद्वारे देण्यासही परवानगी दिली जाऊ शकते. सुट्टीवर रजा एकत्र घेतलेल्या सेवकांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यभार स्वीकारणे अनुमत आहे, परंतु रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंचा व्यवहार नसावा. कोणत्याही पद्धतीने कॅश रिलेटेड कोणतेही काम नसायला पाहिजे. क्लिअर. क्वेश्चन 13, चार्ज मस्ट बी नॉर्मली बी हँडेड ओव्हर. चार्ज सामान्यतः कुठे घेतला पाहिजे? कुठेही चालते का? बिलकुल नाही. कुठं पाहिजे? मुख्यालयी, जे काही हेडक्वार्टर आहे तिथेच, कोणाच्या घरी पण नाही आणि ऑनलाईन तर बिलकुल पण नाही. म्हणजे फक्त मुख्यालयी चार्ज हँड ओव्हर होऊ शकतो. जे तुमचं ऑफिस आहे, हेडक्वार्टर्स आहे, तिथंच फक्त चार्ज हँड ओव्हर केला जातो. क्लिअर. नेक्स्ट, बढतीची तारीख निश्चित करणं. म्हणजेच काय, हाऊ द डेट ऑफ प्रमोशन इज डिटरमाइंड. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला प्रमोशन कसं द्यायचं हे लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. सेक्शन 32 काय सांगतो? गव्हर्नमेंट सर्वंटची प्रमोशन कोणत्या तारखेपासून लागू होईल हे व्हॅकन्सी आणि ड्युटीवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटचं प्रमोशन कोणत्या तारखेला लागू होते हे कशावर डिपेंड करते? व्हॅकन्सी आणि ड्युटीवर. जर एखाद्या कर्मचाऱ्याला लोअर पोस्टवरून हायर पोस्टवर प्रमोट केलं आणि त्याच्या कामाच्या स्वरूपात फारसा बदल होत नसेल तर त्याची प्रमोशन ज्या दिवशी त्या पोस्टमध्ये व्हॅकन्सी निर्माण होईल त्या दिवसापासून इफेक्टिव्ह मानली जात असते. जोपर्यंत वेगळा आदेश दिलेला नसेल, पण जर प्रमोशन मुळे नवीन पोस्ट वर जास्त जबाबदाऱ्या आल्या, त्या केसमध्ये त्याच्या वेगळ्या ड्युटी लागत असतील, तर हायर पेने प्रत्यक्ष त्या नवीन पोस्टचा चार्ज घेतलेल्या तारखेपासून मिळत असतो. बघा मी काय सांगतोय. प्रमोशन काय आहे? आता काय होतं, जर का एखादा व्यक्ती नवीन जागेवर प्रमोट होत असेल, राम आहे, रामला प्रमोट केलं, रामला काय केलं? प्रमोशन दिलं, म्हणजेच त्याला बढती दिली. पण बढती दिली, पण कशी दिली? एक लक्षात घ्या, त्याला कशा पद्धतीत प्रमोट केलं तुम्ही? इथे व्हॅकन्सीच नाही, ही जागा, इथला अधिकारी गेला म्हणून तुम्ही त्याला या अधिकाऱ्याच्या जागेवर आणलं. ऍक्च्युली ती व्हॅकन्सी आहे का? नाही. त्या केसमध्ये त्याला बढती म्हणता येणार नाही. त्या केसमध्ये रामला हायर पे मिळणार नाही, प्रमोशन लागू होणार नाही. त्याच्याकडे सिम्पली असं म्हणू शकतो आपण की फक्त चार्ज आलाय. लक्षात येते? फक्त चार्ज आलाय. म्हणजे रामला प्रमोशन कधी मिळेल? जेव्हा इथे व्हॅकन्सी तयार होईल आणि मग राम या पोस्टवर याला पाठवल्या जाईल, त्यालाच बढती म्हणतात किंवा तिथनं हायर पे दिला जातो. और व्हॅकन्सी झाल्यामुळे काय होऊ शकतो? एकतर रामला आता काय झालंय, रामला इथून प्रमोट केलं, इथे आणलं, प्रमोट केलं म्हणजे चार्ज केला. इथे व्हॅकन्सी नाही, व्हॅकन्सी आल्याबरोबर ऑटोमॅटिक राम काय प्रमोट होतो? ऑटोमॅटिक प्रमोट होतो. पण जर का रामला प्रमोट केलं फक्त इन्चार्ज म्हणून, पण रामचं इथलं काम आणि इथलं काम सारखंच आहे, काही चेंजेस नाही आहे, त्याही केसमध्ये रामला हायर पे मिळणार नाही आहे. त्याच केसमध्ये त्याला पैसे दिले जातील. लक्षात राहील.
आता यामध्ये ना एक महत्वाची तरतूद केलेली आहे, सगळ्यात महत्वाची, सगळ्यात महत्वाची आहे. डीम्ड प्रमोशन. काय म्हणतोय मी? डीम्ड प्रमोशन. हा शब्द लक्षात ठेवा. व्हेरी 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 IMP. सगळ्यात महत्वाचं आहे डीम्ड प्रमोशन. तर डीम्ड प्रमोशनची तरतूद म्हणजे काय? जर सरकारने काय म्हटलंय, जर सरकारनं कर्मचाऱ्याला ड्रीम प्रमोशन देत असेल तर त्याचा पे त्या तारखेपासून नोटेशनली म्हणजे कागदोपत्री फिक्स केला जात असतो, पण प्रत्यक्ष म्हणजे ऍक्च्युअल पेमेंट जे आहे ते चार्ज घेतो त्या दिवसापासूनच मिळतो. काय झाले? डीम प्रमोशन म्हणजे काय? सरकारनं सांगितलंय की 1 जानेवारी 2026 पासून याला प्रमोट केलं, म्हणजे हे काय झालं? गव्हर्नमेंटच्या कागदोपत्री झालं. ओके, हे काय झालं? गव्हर्नमेंटच्या कागदोपत्री झालं. यस ऑर नो? पण या रामने काय केलंय, खरं तर त्याने ड्युटी जॉईन केली 10 जानेवारी पासून. ऍक्च्युअल जे पेमेंट आहे, जरी इथे गव्हर्नमेंटने सांगितले की त्याला प्रमोशन झालं, पण त्याचं पेमेंट या 10 तारखेपासूनच वाढवलं जाईल किंवा त्याला हायर पे जो लागू होतो तो या 10 तारखेपासून लागू होतो, त्याच्या आधी होणार नाही. या प्रोसिजरला म्हणतात डीम प्रमोशन. म्हणजे कागदोपत्री बढती दिली किंवा प्रमोशन केलेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ते अजूनही लागू करण्यात आलेलं नाही. यालाच काय म्हणतात मित्रांनो? डीम्ड प्रमोशन. ऍक्च्युअल ते कधी लागू होईल? ज्या वेळेला तो जॉईन होतो त्यावेळेला. क्लिअर? क्वेश्चन काय बघा, प्रमोशन टेक्स इफेक्ट्स फ्रॉम. बढती कोणत्या दिवसापासून लागू होत असते? डेट ऑफ ऑर्डर, डेट ऑफ वॅकन्सी, डेट ऑफ पे फिक्सेशन, डेट ऑफ मेडिकल पण नाही, डेट ऑफ ऑर्डर पण नाही. ज्या दिवशी वॅकन्सी तयार होते, ज्या दिवशी रिक्त पदाचा पदभार घेतला जातो, त्या दिवसपासून त्याला बढती मानल्या जाते किंवा त्या केसमध्ये त्याला प्रमोशन मानलं जात असते. लक्षात राहील? म्हणजे काय? डेट ऑफ वॅकन्सी सेक्शन नंबर 32 नुसार जर ड्युटी सेम असतील तर वॅकन्सीच्या तारखेपासून प्रमोशन लागू होत असते. लक्षात राहील? चला नेक्स्ट. भविष्य निर्वाह निधी, विमा योजना आणि इतर निधी किंवा योजना. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजेच काय? प्रोव्हिडंट फंड जो आहे, PF ज्याला बोलतो, किंवा इन्शुरन्स स्कीम आहे, यात बदल झालेले आहे. फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं बघा, प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटला नियमानुसार किंवा ठरवलेल्या नियमानुसार भविष्य निर्वाह निधी, विमा योजना म्हणजेच काय, जो काही प्रोव्हिडंट फंड आहे, इन्शुरन्स स्कीम आहे, ह्या मिळतातच. पण जे 1 नोव्हेंबर 2025 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्यांना हे भविष्य निर्वाहाची तरतूद केली गेली नाही. म्हणजे सरळ काय आहे, जो जुना प्रोव्हिडंट फंड आहे, जी काय आपण त्याला NPS म्हणतो, बरोबर आहे ना, NPS बोलतो, ती NPS जे असते किंवा ओल्ड प्रोव्हिडंट फंड 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे रुजू झाले किंवा जे पोस्टिंगवर आले त्यांना हा प्रोव्हिडंट फंड दिला जात नाही. तारीख लक्षात ठेवायची, 1 नोव्हेंबर 2005. खूप महत्वाची आहे. किती? 1 नोव्हेंबर 2005. However, the provisions relating to the provident fund do not apply to government servants who joined service on or after 1 नोव्हेंबर 2005. 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे लोक सर्व्हिस मध्ये जॉईन झाले किंवा त्या दिवशी जॉईन झाले त्यांना कोणत्याही पद्धतीचा प्रोव्हिडंट फंड मिळत नाही. काय सांगतोय क्वेश्चन 15, who are not covered by provident fund as per the note. who are not covered by provident fund as per the note. कोणत्या कर्मचाऱ्यांना PF लागू होत नाही? कोणत्या होत नाही? जे लोक त्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर जे जॉईन झाले आहे त्यांना प्रोव्हिडंट फंडची कंडिशन लागू होणार नाही. क्लिअर? नेक्स्ट, शासकीय कर्मचाऱ्यांचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असणं. होल टाइम ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टू बी डिस्पोजल ऑफ गव्हर्नमेंट. बघा याच्यात काय सांगितलंय. ओके,
सेक्शन नंबर 34 काय सांगतो की गव्हर्नमेंट सर्वांचा संपूर्ण वर्किंग टाइम हा गव्हर्नमेंटच्या डिस्पोजल मध्ये यायला पाहिजे. म्हणजे तो फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या कामासाठीच त्याने काम करायला पाहिजे. कोणता वर्किंग टाइम म्हणजे 24 तास बोलत नाहीये. जो काही वर्किंग टाइम दिलाय त्याने गव्हर्नमेंटचेच फक्त कामं करायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत वेगळं स्पष्टीकरण सांगितलं नाही तोपर्यंत त्याला दिलेलं किंवा सरकार त्याला कोणतंही काम देऊ शकते ते काम त्याला करणं योग्य आहे. असं नाहीये की त्याला याच कामासाठी तो बांधील आहे किंवा नाही त्याने यानं एवढंच काम केलं पाहिजे असं होणार नाही. त्याला ऍडिशनल कामं पण करावे लागतील आणि त्यासाठी कोणत्याही ऍडिशनल पेमेंट तो मागणार नाही किंवा त्याला मागण्याचे अधिकार नाही किंवा एक्स्ट्रा अलाउन्सेस मला द्या हे शक्य नाही. एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय की गव्हर्नमेंट सर्वंट फक्त मूळ विभाग किंवा त्याचं जे काही मेन डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट पुरताच मर्यादित नसतो, तर गरज पडल्यास त्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत किंवा कंट्रोल केल्या जाणाऱ्या सर्व विभागामध्ये काम करायला सांगू शकतात, ज्यासाठी तो कोणत्याही पद्धतीचे पैसे वेगळे मागणार नाही किंवा त्याच्या संदर्भातले काही वेगळे अलाउन्सेस मागणार नाही. लक्षात येणार? लक्षात आलंय काय? म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा पूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असणं किंवा असणे हे महत्वाचं आहे. त्यासाठी तो ज्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालाय तेच त्याचं मेन डिपार्टमेंट नसेल, त्याला कोणतेही कामं करावे लागतील डिपार्टमेंटच्या रिलेटेड. तो सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा त्यांनी कंट्रोल केलेले सगळे काही डिपार्टमेंट किंवा त्यांच्या अधीन येणारे डिपार्टमेंट मध्ये सुद्धा त्याला कामं करावे लागतील. त्यासाठी त्याला वेगळं वेतन म्हणजे पेमेंट किंवा तो वेगळे अलाउन्सेस मागणार नाही. लक्षात आलंय का? हा आहे सेक्शन नंबर 34. काय सांगतोय? शासकीय सेवकाचा संपूर्ण वेळ शासनाच्या ताब्यात असतो. सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार त्याच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाऊ शकते आणि त्यासाठी अतिरिक्त मोबदल्याचा दावा करता येत नाही. हे काम राज्य शासन, केंद्र शासन, स्थानिक निधी किंवा शासनाच्या नियंत्रणाखाली कोणत्याही संस्थेशी संबंधित असू शकते. मी जे सांगितलं ते तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही हे नाही वाचलं किंवा नाही लक्ष ठेवलं तरीही चालेल. क्लिअर? काय म्हणतो रे 16? होल टाइम ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट इज डिस्पोजल ऑफ. कोणासाठी आहे? गव्हर्नमेंटसाठी आहे किंवा शासनासाठी असतो. शासकीय कर्मचाऱ्याचा पूर्ण वेळ कोणाच्या अधीन असतो? शासनाच्या अधीन असतो. लक्षात आलं? शासनाच्या अधीन असतो. तर मित्रांनो आजच्यासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स परचेस करायचा असेल खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून कोर्स परचेस करू शकता. सध्या त्यावर 1000 रुपये फ्लॅट ऑफ चालू आहे. म्हणजे 3000 रुपयाला तुम्हाला पूर्ण कोर्स मिळतो, ज्यामध्ये नोट्स, सर्व विषय व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जातील आणि तुम्ही तुमची पोस्ट खूप चांगल्या पद्धतीने अचीव करू शकाल. थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.